रामकृष्ण हरी मंडळी लेट्सअपमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। पालखी सोहळ्यातील सगळ्यात अवघड टप्पा म्हणजे दिवेघाट। तर दिवेघाट हा सर करून माऊलींची पालखी सध्या सासवड नगरीमध्ये दाखल होतीये। अनेक दिंड्या इथे दाखल झालेल्या आहेत। मात्र हा दिवेघाट सर करत असताना अनेक वारकऱ्यांचे पाय दुखणे वगैरे या समस्या त्यांना उद्भवतात। त्यामुळे वारकरी समाजसेवा यांच्या वतीने योगधाम विद्या पिंपरी चिंचवडच्या वतीने इथे वारकऱ्यांसाठी मोफत निशुल्कपणे मसाज सेंटर इथे सुरू करण्यात आलेला आहे। त्यांना ही सेवा प्रदान करण्यात येते। तर आपण त्याबद्दल वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। रामकृष्ण हरी माऊली, सध्या तुमच्या पायाची मसाज यांच्या वतीने केली जाते। घरी तुमचे नातवंड असतील तुमचे पाय वगैरे चेपून देण्यासाठी। दिवेघाट सर करून आल्यानंतर आता कसं वाटते तुम्हाला? बरं वाटते यार। हे मंडळी तुमचे पाय चेपून देत आहेत, तुमचं तेल लावून मसाज करून देत आहेत। तर याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? जरा बरं वाटते, म्हणजे बरं वाटते। हा, घाट चढून आल्यानंतर थकवा वाटत होता। तुमचे पाय दुखत होते का? हा, दुखत होते थोडे। आता कसं वाटते मग? जरा बरं वाटते मसाज केल्यावर। तुमच्याच वयाचे बाबा तुमचे पाय चेपून देत आहेत, तुम्हाला काय वाटते याबद्दल? याबद्दल असं वाटतंय की माझे पाय दुखत होते, पण आताच मला चांगल्या पद्धतीने सगळं हे झालेले आहे आणि या माणसांचं माझ्यावर भरपूर उपकार आहेत। हो, माऊली, कशा प्रकारे वर्णन करणार तुम्ही या सेवेचं? ही एक अत्यंत सुंदर उपक्रम सुरू आहे। वारी जरी ह्यांना प्रत्यक्ष जमली नाही तरी वारकऱ्यांची सेवा म्हणतात तसं तुकाराम महाराजांचं एक वचनामध्ये सांगतो, तुका म्हणे काही करिता वाया न वजे। तुम्हाला वारी करणं नाही होत, पण ही जी मंडळी एवढं प्रेमाने करतायत ह्याच्याने आम्हाला कितपत रिलॅक्सेशन होतं आहे हे विलक्षण आहे। मी पहिल्यांदाच आलो, म्हणजे वारीला नाही, वारीला खूप वर्ष येतो, पण आज हे पहिल्यांदा म्हटलं करून बघावं असं वाटलं। तर ह्या माऊलीला सगळे आमचे आशीर्वाद आणि आमचं पुण्य ह्याला लागावं ही आमची मनापासून याच्याविषयी प्रार्थना आहे। रामकृष्ण हरी माऊली, सगळेजण वारकरी इथे वारीमध्ये सहभागी झालेले आहेत, वारीमध्ये पुढे जात आहेत। मात्र तुम्ही इथे वारकऱ्यांसाठी त्यांचे पाय दाबण्याचं काम करताय, त्यांना सेवा देताय। तर तुमचेही हात दुखत असतील आता, याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? नमस्कार, हरिओम। योग विद्याधाम पिंपरी चिंचवड शाखा आणि देहू शाखेच्या माध्यमातून आम्ही 175पेक्षा जास्त योग साधक या ठिकाणी या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। दिवेघाट चढल्यानंतर वारकऱ्यांची खूप दमछाक होते किंवा त्यांचे पाय दुखतात, तर त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सकाळी 9:30 पासून इथं आम्ही सगळ्यांची सेवा करत आहोत। आणि एक विठ्ठलाचीच सेवा म्हणजे वारकऱ्यांचे पाय दाबून देणे म्हणजे जे परमेश्वराच्या भक्तांची सेवा करणे म्हणजेच परमेश्वराची सेवा करणे, अशा भावनेने आम्ही या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करत आहोत। आणि ही सेवा करत असताना खूप आनंद होत आहे की आपल्या माध्यमातून आज ह्या वारकऱ्यांचे एक त्यांच्या शारीरिक यातना आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांना अजून मजबूती देऊन लवकरात लवकर ते वारी पूर्ण करून पंढरीनाथाच्या दर्शनाला पोचतील या भावनेने आम्ही या ठिकाणी त्यांची सेवा करत आहोत। जय रामकृष्ण हरी, हरिओम। आम्ही पिंपरी चिंचवड शाखा योग विद्याधाम गुरुकुल यातर्फे आम्ही सेवेकरी आहोत। आम्ही सर्व योग शिक्षक आहोत। आम्ही गेल्या सकाळी 9:30 वाजेपासून ही सेवा करतो आहे। जे वारकरी जे आहे आज आषाढ वारीनिमित्त दिवेघाट चढल्यानंतर त्यांची दमछाक होते, हातपाय दुखतात, काही काहींची पाठ दुखते, कंबर दुखते, काही भजनी मंडळातले जे पकवत वाजतात त्यांच्यावर हात कंबर दुखत असतं। तर आम्ही साक्षात पांडुरंगाची सेवा करते। आम्हाला आमच्या हातपाय दुखत आहे, पण आम्ही जेव्हा तन्मन धनाने जेव्हा सेवा करतो, त्यांचे हातपाय दाबतो, तर आमचा आम्ही विसरून जातो। आम्हाला काय वाटत आमच्या हातपाय दुखते, पण साक्षात पांडुरंग सेवा करी भेटते हे आमचं भाग्य आहे आणि याच्यात आम्ही धन्य मानतो। अशी सेवा स्वतः आमच्या घडो हीच आमची ईश्वरचरणी सेवा आहे। हरिओम। आज या ठिकाणी माऊली पुण्याहून निघाल्यानंतर सासवड या मुक्कामी येताना आम्ही जो दिवेघाट चढून वर आलोय, घाट चढून आल्यानंतर सर्वच वारकऱ्यांचे पायाचे गोळे वर चढून आलते। कुणाचे पाय दुखतात, कुणाचे खांदा गुडघे दुखतात। घाट चढून वर आल्यानंतर या ठिकाणी हा योग विद्याधाम पिंपरी चिंचवड या ज्या संस्थेनं या ठिकाणी वारकरी मसाज सेवा हा उपक्रम जो चालू केला आहे हा दिसला आणि या ठिकाणी त्यांचे जवळपास 100हून जास्त स्वयंसेवक या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करतात। साक्षात हे सेवेकरी आणि ही संस्था ह्या वारकऱ्यांच्यासाठी पांडुरंगापेक्षा कमी नाही आहेत। माऊली, वारकऱ्यांचा ही सेवा देताना तुमच्या काय भावना आहेत? माझ्या एवढ्याच भावना आहेत की ते आमची पंढरीला जायला एवढा आम्हाला वेळ नसतो किंवा आम्ही जात नाही, तर आमच्याकडून एवढी सेवा होते की त्यांचे वारकऱ्यांचे पायाची मसाज ते मी योग शिक्षक आहोत
योग विद्याधाम पिंपरी चिंचवडमध्ये योग शिक्षक आहोत आम्ही. मी पहिल्यांदाच इथपर्यंत आलेली आहे. तर माझं व्हेरिकोन्स पाय एकदम हे झालं आहे, तर हे मसाजचं मला इथं दिसलं, तर त्यांनी मला व्हेरिकॉनबद्दल पण 2-3 असे टिप्स दिल्या की तुम्ही हे असं करा म्हणून. आणि आता पण ते मसाज खूप छान करतात, तर त्यामुळे मला एकदम कम्फर्टेबल वाटतं थोडंसं. पायाचा शीन गेलेला आहे का? नक्कीच गेला आहे. तर आम्ही हा बोर्ड पाहिला वारकऱ्यांची सेवा करणारा आणि सहज आत आलो पाहायला. आणि मी आणि माझी मैत्रीण मुंबईहून आलो आहे आणि खूपच पाय दुखतात, तर सवय नाही एवढं चालायची. आणि त्या मुलीला आता मी विचारलं की तुम्ही काय करता, तर ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे. हे ऐकल्यावर मला खूपच भरून आलं की इतके शिकलेले आणि योगविद्या शिकणारे योग शिक्षक वगैरे असे लोक इथे माऊलींची सेवा द्यायला बसले आहेत. म्हणजे खरोखर मला माहिती नाही काय भावना व्यक्त नाही करतायत. म्हणजे आभार तर मानणं फार कमी आहे. आणि मला खरं खूप वाईट वाटतं की ज्या बायका कुठून लांबून चालत आल्यात आणि ते लोक म्हणजे पोचायचं पंढरीला आणि खूप पुढे जाणार आहेत. आम्ही तर फक्त सासवडपर्यंत जाणार आहोत, पण थकलो म्हणून आम्ही इथे सेवा घ्यायला बसलो आहे. मला माहिती नाही, देव त्यांचं भलं करो. आजी, वारकऱ्यांना सेवा देताना काय वाटते? आनंद. पुढे बोला. तुमच्या पण वयाच्या आजी वारीत चालतायत, पण तुम्ही तर तुमच्या वयाच्या लोकांचे पाय चेपतायत, मालिश करून. मला बी जायचं ना दिंडीत. आमच्या गावात येते दिंडी आमुष्याच्या दिवशी. मी दिंडीत जाणार आहे. बिडाहून कुठला तालुका? आम्हाला जिल्हा बीड आहे आणि तालुका पाटोदा आहे. नाव काय तुमचं? माझं नाव सतीबाई पाखरे, नेवरती माझ्या नवऱ्याचं नाव. तुमचे हात दुखत असतील आता माऊली? नाही, हात नाही दुखत. मला तर उलटी शक्ती येते. संताचे पायची पिल्यावर तर शक्ती बनते अंगात. हा, मी आत्ताच आले नाही इथं. माझी पोरगी येते लई दिवस झालं इथं सेवा करायला, तर मला बी यंदा बोलवलं तिच्या त्या मित्रांनी. ती बी आहे ना ती आता. हा, आता खूप आनंद येतो, शक्ती येते अंगात. या संपूर्ण सेवा शिबिराचं आयोजन निफाडकर यांनी केलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सर, तुम्हाला या सगळ्या बद्दल कसं सुचलं, कशी कल्पना आली आणि किती वर्षापासून तुम्ही ही वारकऱ्यांना सेवा देताय? हरिओम. गेले 10 वर्षापासून ही सेवा चालू आहे. मध्ये 2 वर्ष फक्त कोविडमुळे बंद होतं. तर पहिल्या वर्षी इथे येण्याच्या आधी आम्ही पिंपरीहून थोडंसं 5-7 किलोमीटर पायी चाललो वारकऱ्यांच्या बरोबर. तर आम्ही योगाचे साधक असून आमचे पाय दुखले. आम्हाला ती कल्पना आली की अरे हे जर आपण 5 किलोमीटर चाललो, एवढे पाय दुखले, ते 400 किलोमीटर चालण्याचं काय होत असेल. आणि त्यामुळे आमच्या मनात ही कल्पना आली. आमच्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ॲक्युप्रेशर आणि मसाजचा कोर्स आम्ही चालवतो. आमच्याकडे सगळे ट्रेंड लोक आहेत मसाज करणारे. पण त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली, त्यांनी सगळ्यांनी उचलून धरली आणि मग त्या वर्षीपासून आम्ही सुरू केलं. मग पुण्यात करण्यापेक्षा आम्ही चिंचवडून येतो. घाट चढून आल्यानंतर खूप जमतात ना. मग सगळ्यात मोठा टप्पा हा आहे, 35 किलोमीटरचा टप्पा आहे आणि शिवाय घाट असतो. त्यामुळे वर आल्यानंतर दमलेले असतात, म्हणून आम्ही हे ठिकाण निवडले. आधी आम्ही हॉटेल सवाईला करत होतो, आता रोड वायडिंगमुळे इथे आलो आहे. तर हे यासाठी आम्हाला सुचलं. आणि आता सातत्याने 8-10 वर्षे आम्ही जे करतो आहे, तर वारकऱ्यांना काय मिळतं याच्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांना फार काही यातनं मिळतं आहे. इतका आनंद होतो की त्यांना असं वाटतं की विठ्ठल आपल्याला इथे मिळाले. आपण विठ्ठलाला जाण्यापेक्षा इथंच दर्शन झालं. प्रत्येक वारकऱ्याचं दर्शन होते. त्याची पाऊल म्हणजे वारकऱ्यांची पावलं हीच विठ्ठलाची पावलं अशी आता भावना झालेली.